नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या बालभारती रिवाइंड या चॅनलवर. आठवा बरं, तो आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेचा वर्ग. पावसाळ्यात खिडकीतून येणारा तो मातीचा सुगंध, आपण लाकडी बाकांवर बसून पाटीवर गिरवलेले अंक आणि समोरच्या त्या काळ्या फळ्याजवळ उभे असलेले, डोळ्यात माया आणि आवाजात एक दरार असलेले आपले गुरुजी. गुरुजींनी अशा कितीतरी गोष्टी सांगितल्या ज्या आपल्या मनात कायमच्या कोरल्या गेल्या. चला, आज आपण अशीच एक गोष्ट पुन्हा एकदा आठवूया. आज आपण एक धाडसी आईची गोष्ट ऐकणार आहोत. हो, तीच गोष्ट जी आपल्या बालभारती 1976 ते 86च्या काळातल्या इयत्ता दुसरीच्या पुस्तकात होती. चला तर मग पुन्हा एकदा त्या जुन्या वर्गात बसूया आणि आपल्या गुरुजींच्या आवाजात ऐकूया एका आईच्या शौर्याची ही अजरामर गाथा. ही गोष्ट आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली. महाराजांची राजधानी होती रायगड. अहो, सह्याद्रीच्या कुशीत वसलेला, जणू आभाळाशीच स्पर्धा करणारा एक बुलंद, बेलाग आणि अजिंक्य किल्ला. याच रायगडाच्या साक्षीने ही सगळी हकीकत घडली होती. आणि दिवस कुठला होता माहितीये? तो दिवस होता कोजागिरी पौर्णिमेचा. म्हणजे गडावर तो मोठा उत्सव. सगळीकडे उत्साहाचं वातावरण. मशालींच्या उजेडात अख्खा गड नाहून निघाला होता आणि हवेत आटवलेल्या दुधाचा मस्त सुगंध दरवळत होता. तर गडाच्या पायथ्याशी एक छोटंसं गाव होतं आणि त्या गावात राहायची हिरा नावाची एक गवळण. तिचा रोजचा नियम होता सकाळी ताजं दूध घेऊन गडावर विकायला जायचं. घरी तिचा जीव की प्राण असलेले एक तान्हं बाळ होतं. त्या दिवशीही नेहमीप्रमाणे ती आपल्या बाळाला घरात झोपवून दूध विकायला गडावर आली होती. आता सणाचा दिवस, गडावर गर्दीही खूप. दूध विकता विकता बिचारीला वेळेचं भानच राहिलं नाही. सूर्य कधी मावळला हे तिला कळलंच नाही. बघता बघता अंधार पडायला लागला आणि ठरलेल्या वेळेला रायगडाचे ते भले मोठे अजस्र दरवाजे कडाटकन असा आवाज करत बंद झाले. हिरा धावत पडत दरवाजाजवळ पोहोचली, पण आता काय उपयोग? दरवाजे तर बंद झाले होते. तिनं पहारेकऱ्याची अक्षरशः गयावया केली. बाबा रे, दरवाजा उघड, माझं तान्हं बाळ घरी एकटा आहे. ते भुकेनं व्याकुळ झालं असेल, रडत असेल, माझ्यावर दया कर. पण तो पहारेकरी तरी बिचारा काय करणार? तो तर महाराजांच्या हुकुमाचा सेवक होता. तो म्हणाला, आई, नियम म्हणजे नियम. गडाचे दरवाजे एकदा बंद झाले की थेट सूर्य उगवल्यावरच उघडतात. हा महाराजांचा सक्त हुकूम आहे. मी तो मोडू शकत नाही. मला माफ कर. हे ऐकताच हिराच्या पायाखालची जमीनच सरकली. आता काय करायचं? रात्रभर गडावर थांबायचं? पण बाळाचं काय? त्या एका विचारानेच आईच्या काळजाचा ठोकाच चुकला. तिच्या डोळ्यासमोर फक्त आपल्या बाळाचा रडवेला चेहरा तरळत होता. माझं लेकरू एकटंच आहे घरात. भुकेनं रडून रडून काय हाल झाले असतील त्याचे. त्याला कोणी घेतलं असेल का जवळ? असे हजारो विचार तिच्या मनात थैमान घालू लागले. आईच्या जीवाची नुसती तळमळ सुरू झाली होती. तिला काहीच सुचत नव्हतं. सगळे रस्ते बंद झाले होते. सगळी आशा संपली होती. पण ती एक आई होती आणि आई संकटांपुढे कधीच हार मानत नसते. तिच्यातली आई जागी झाली. तिच्या डोक्यात एक धाडसी, एक अविश्वसनीय विचार आला. गडाच्या पश्चिमेला एक सरळ सोट उभा कडा होता, जिथे दिवसाढवळ्या बघायलाही भीती वाटायची. तिथून खाली उतरायचा विचारसुद्धा कोणी करू शकत नव्हतं. पण हिराने ठरवलं, याच कड्यावरून, याच मृत्यूच्या वाटेवरून खाली उतरायचं. विचार करा, रात्र मिठ्ठ काळोखी होती. सोसाट्याचा वारा सुटला होता. अशा भयंकर वातावरणात कसलाही विचार न करता हिराने त्या अवाढव्या कडेवरून खाली उतरायला सुरुवात केली. तिच्या मनात भीती नव्हती. होती फक्त आणि फक्त आपल्या बाळाची ओढ. निसरड्या खडकांना धरत, काट्याकोट्यांमधून वाट काढत ती खाली उतरत होती. प्रत्येक पावलावर जणू मृत्यूच तिला खुणावत होता. तिचे हात पाय दगडांनी खरचटले होते, रक्ताने माखले होते, पण तिला त्या वेदनांची अजिबात पर्वा नव्हती. तिच्या डोळ्यासमोर फक्त एकच ध्येय होतं, तिचं बाळ. आणि त्या आईच्या प्रेमाच्या अफाट शक्तीपुढे तो कडासुद्धा हरला. त्या मृत्यूच्या कड्यानं सुद्धा तिला वाट मोकळी करून दिली. हो, हिरा सुखरूप खाली पोचली होती. खाली पोहोचताच ती आपल्या घराकडे धावतच सुटली. घरात पाऊल ठेवताच तिला बाळाच्या रडण्याचा आवाज आला. तिने धावत जाऊन बाळाला उचलून घेतलं आणि छातीशी घट्ट कवटाळलं. आईचा स्पर्श होताच ते रडणारं तान्हं बाळ खुदकन हसलं. हिरासाठी तो क्षण स्वर्गापेक्षाही मोठा होता. पण तिची ही गोष्ट इथेच संपली नाही. अहो, इथूनच तर तिची गोष्ट इतिहासात अजरामर झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी ही गोष्ट वाऱ्यासारखी अख्ख्या गडावर पसरली. पहारेकऱ्यांनी ही हकीकत थेट आपले छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावर घातली. महाराजांना प्रचंड आश्चर्य वाटलं. त्यांनी लगेच हिराला सन्मानाने गडावर बोलावून घेतलं. महाराज हिराला म्हणाले,
काय हे धाडस तुझं? वाघ सुद्धा ज्या कड्यावरून उतरायला घाबरेल तिथून तू उतरलीस, मृत्यूलाही न घाबरता. आणि हे सगळं कोणासाठी? तर केवळ आपल्या बाळासाठी. धन्य आहे तुझी आणि तुझ्या या मातृत्वाची. तुझ्यासारख्या आया हेच आमच्या स्वराज्याचं खरं बळ आहे. महाराजांनी तिचं भरभरून कौतुक केलं, तिला साडीचोडी देऊन तिचा सन्मान केला आणि मग त्यांनी आज्ञा दिली, ज्या धोकादायक कड्यावरून ही हिरा खाली उतरली तिथे एक मजबूत बुरुज बांधा, जेणेकरून भविष्यात माझ्या स्वराज्यातल्या कोणत्याही आईला असं जीव घेणं धाडस करावं लागणार नाही. त्या बुरुजाचं बांधकाम पूर्ण झालं आणि महाराजांनी स्वतः त्या बुरुजाला नाव दिलं हिरकणी बुरुज. एका सामान्य गवळणीच्या असामान्य धाडसाचा हा केवढा मोठा सन्मान होता. आठवतंय जेव्हा गुरुजींनी वर्गात ही गोष्ट सांगितली होती तेव्हा आपण सगळे कसे श्वास रोखून ऐकत होतो. आपल्या सगळ्यांच्या अंगावर अभिमानाचे काटे उभे राहिले होते. डोळ्यात एक वेगळीच चमक आली होती. या गोष्टीतून आपल्याला एकच गोष्ट शिकायला मिळाली की आईचं प्रेम ही जगातली सगळ्यात मोठी ताकद आहे. आपलं बाळ संकटात असताना एक आई अशक्य ते शक्य करून दाखवू शकते. तिच्या प्रेमातूनच अफाट धाडस जन्माला येतं. आजही आपण रायगडावर गेलो तर तो हिरकणी बुरुज आपल्याला तिथे अभिमानाने उभा असलेला दिसतो, एका सामान्य आईच्या असामान्य धाडसाची आणि तिच्यातल्या मातृत्वाच्या शक्तीची साक्ष देत. जर तुम्हालाही तुमच्या शाळेच्या आठवणी जपायच्या असतील तर बालभारती रिवाइंडला नक्की सबस्क्राईब करा.